नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सकाळचे आता 9 वाजलेत आणि आज आम्ही आता इथे मोशीमध्ये आहोत. सो मोशीपासूनच आपलं देवाची आळंदी ज्ञानेश्वर महाराज समाधी जिथे आहे, मंदिर इथनं जवळ आहे आणि गजानन महाराजाचं पण मंदिर इथून जवळ आहे. सो आपण आज त्या मंदिरात जाऊ, दर्शन वगैरे घेऊ आणि तिथलं थोडंफार मी शूट वगैरे करेल, ते रेकॉर्ड करू. दोन एकत्रच पण जाता येतं. ज्ञानेश्वर महाराज मंदिर हा हनुमान दरवाजा पण म्हणतात आणि जो मेन दरवाजा आहे आपण फ्रंट साईडने तिकडनं जाऊ. मग आता दिसला तिकडे म्हणून तर इकडे काटाला तुला म्हणलं बघा बस का फोटो बस बस. वय किती तुमचं? हा ज्ञानेश्वर महाराजची इकडे समाधी आहे. आपण बाहेरूनच दर्शन घेऊ. खूप गर्दी आहे आज, 1 तारीख असल्यामुळे बरेच लोकांना सुट्टी आहे. हा सुवर्ण पिंपळ हा इथे जो दिसतोय, बाकी मी तुम्हाला झूम करून इथे दाखवतो. मी ठीक आहे, आत मोबाईल अलाउड नाही, सो आतलं शूटिंग करू शकणार नाही. एक हा दरवाजा आहे, याच्या बाजूने एक हा आहे, इकडे एक दरवाजा आहे, हनुमान दरवाजा, दक्षिण दरवाजा आणि हा मेन दरवाजा. बाकी अशी छोटी छोटी मंदिर आहेत, गरुड मंदिर, अशी बरीच मंदिरं दिसतील तुम्हाला. शांती ब्रह्म हा श्री संत एकनाथ महाराज पार्क, शांती ब्रह्म, एकनाथी गाथा. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगतली मात मज लागे. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज पार्क. आम्ही मुखदर्शनच घेतलं ना, गाभाऱ्याचं दर्शन नाही घेतलं. गर्दी जास्त आहे आज, खूप गर्दी आहे. हे इथं घेतो का फोटो मस्त असं या ठिकाणी दर्शन करून निघालेले. हां हे का श्रींचा नैवेद्य महापूजा अन्नपूर्णा महाराज. हो कधी घेऊन निघाले इथून मध्ये बघा तुला आपण इथं गर्दी नाही आहे काढायला फोटो. खरंच आहे रे, गर्दी आज, लाईन खूप आहे. मुक्ताबाई मंदिर, मुक्ताबाई मंदिर. इकडे सिद्धेश्वर मंदिर आहे. हे सिद्धेश्वर मंदिराची लाईन आहे आणि हे जे मेन ज्ञानेश्वर महाराजाची समाधी आहे त्याच्यासाठी आहे. सो एक सुट्टी असल्यामुळे आज 2-3 तास दर्शनासाठी लागतील. बाकी इथे सिद्धेश्वर मंदिरासाठी काही जास्त गर्दी नाही आहे. पूर्ण मंदिर
सिद्धेश्वर मंदिर आणि ज्ञानेश्वर महाराज समाधी सुवर्णपिंप संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी 1.25 लाख प्रतीक्षेनं घातलेला तोच हा प्राचीन सुवर्णपिंप. ते सगळ्यात पवित्र मानलं जातं. जाणू वृक्ष आता आपण इकडे घाटाकडे चाललो आहे, जे इंद्रायणी नदी आहे. नदीच्या कडेला घाट बांधलेला आहे. घाटाकडे जाऊ आपण, तिकडचं थोडंसं. शिट्टी पण आपण आता मंदिरात दर्शन घेतलं. बाहेरूनच दर्शन घेतलं. खूप जास्त गर्दी होती सुट्टी असल्यामुळे. इंद्रायणी नदीच्या कडेला आलो. हा इंद्रायणी नदीच्या दोन्ही साईडला हा घाट बनवलेला आहे. त्याचं शूटिंग वगैरे करूया. जय माऊली. जय हरी. काय आंबेडकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट, काय संस्थान आहे कसं ट्रस्ट? आज 1 तारीख तुम्हाला पहिलं सकाळी पहिली ऑर्डर पहिलं सगळं घेतलं. म्हणजे मस्त शॉप्स आहेत. छान बनवली. पण ते प्रवेशद्वार गजानन महाराज मंदिराचं, जे शेगावचं जे ट्रस्ट आहे त्यांचं जे मंदिर आहे. आणि प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला इकडे राहायसाठी व्यवस्था आहे. ओके. किती स्वच्छता आहे ह्या मंदिरामध्ये आणि शांतता पण तेवढीच आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.